त्याच्यात वाचून बघा, एवढी पापी होती, कुणीही तिच्या सोबत नातं जोडण्यासाठी तयार नव्हतं. नातं म्हणजे मित्रांचं नातं असेल, बहीण म्हणून नातं असेल, एक मुलगी म्हणून नातं असेल, हालेलुया, कुठलंही नातं ह्या महिलासोबत जोडत नव्हते. हालेलुया. फक्त हिला माहिती आहे की मला या जगामध्ये, या वसाहतीमध्ये, या नगरामध्ये कुणी मला आदर देत नाही, कारण ती कोण होती? पापी होती, शापित होती, घटस्फोटित होती समजा. अनैतिक होती. म्हणजे 5-5, 6-6 लग्न केले तिनं असेच. आणि राहिली पण पहिल्यामध्ये बी समाधान झालं नाही, दुसऱ्यामध्ये बी नाही, तिसऱ्याला बी सोडलं, चौथ्याला बी सोडलं, 5व्याला बी सोडलं, 6व्याला बी सोडलं. म्हणजे तिचं समाधान ते झालंच नाही. तिला वाटलंच नाही की हा कोणी तर मला आयुष्यभर चांगलं सांभाळलं. तुटलेली होती ती. हालेलुया. पण तिच्यामध्ये एक कोणी होती, तिला माहित होतं की मसीहा येणार आहे एक दिवशी आणि तो आम्हाला सगळं काही शिकवल. वाचा पुढचं. येणार आहे. तिला माहित होतं जगात मला कोणी ओळख देऊ या कोणी नातं ठेवू नाही ठेवू, मी पापी आहे, मी दुष्ट आहे, मी अनैतिक आहे, मी घटस्फोटित आहे, मी घाण आहे, शापित आहे. पण मसीहा येईल तेव्हा माझं नातं जुडलं जाईल.